Hello my dear students, welcome to the English class of first standard. Okay, this is first standard unit 3, the second lesson, jungle safari. Okay, so parents please subscribe करा चॅनलला, तुम्ही नवीन असाल चॅनलसाठी तर, आणि प्लेलिस्ट फॉलो करा. प्लेलिस्टमध्ये सगळे लेसन्स दिलेले आहेत आणि प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अँड प्लीज शेअर दिस व्हिडिओ विथ अदर स्टुडंट्स. ओके, तर आपण सुरू करूया. जंगल सफारी. इथे काय लिहिलं आहे, लुक ॲट द पिक्चर फॉर अ मिनिट, क्लोज द बुक अँड टेल द नेम्स ऑफ द ॲनिमल्स. तर तुम्हाला ह्या इथे दिलेल्या चित्रात जे ॲनिमल्स आहेत त्यांची नावं तुम्हाला सांगायची आहेत. ओके, तर मी तुम्हाला इथे गाईड करते आहे. तर हे आहे डिअर. ओके, दिस इज अ डिअर. डिअर म्हणजे हरण. ओके, नेक्स्ट इज एन एलिफंट. एलिफंट म्हणजे हत्ती. हे आहे माकड, मंकी. हे आहे अस्वल, अ बेअर. दिस इज अ बेअर. आता दिस इज एन एंट. ही आहे मुंगी. ओके, आता हे आणि हे आहे बीज, मधमाशी किंवा हनी बी. ओके, किंवा माशी पण असते, मधमाशी असते, तर दीज आर बीज, फ्लाइंग बीज. ओके, दिस आर फ्लाईज. फ्लाईज पण म्हणतात त्यांना. सो दिस इज अ बी और दिस इज अ फ्लाय अँड दिस इज अ हनी बी. दिस इज अ बटरफ्लाय, फुलपाखरू. राईट. दिस इज अ कॅमल. हा उंट आहे. दिस इज अ टॉर्टॉइज. हे कासव आहे. आता हे काय आहे, साप. दिस इज अ स्नेक. नेक्स्ट इज अ पीकॉक. हा आहे मोर. मोराला आपण काय म्हणतो, पीकॉक. आता ही आहे खारुताई. दिस इज अ स्क्विरल. दिस इज अ रॅबिट. हा आहे ससा. हा कोण आहे, दिस इज अ टायगर. हा वाघ आहे, वाघ. दिस इज अ लायन. हा सिंह. ओके, आता नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, ड्रॉ पिक्चर्स ऑफ दिस ॲनिमल्स इन युअर वर्ड फाईल अँड राईट देअर नेम्स. तर तुमच्या बुकमध्ये तुम्हाला ह्यांची चित्र काढायची आहेत आणि त्यांची नावं लिहायची. तर नेक्स्ट एक्सरसाइज बघू. लुक ॲट द पिक्चर्स अँड आन्सर. तर ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, स्पॉट द ॲनिमल्स हुज नेम एंड्स विथ एल. ओके, कुठल्या जनावरांची नावं एलने एंड होतात, म्हणजे त्यांच्या शब्दामध्ये, त्यांच्या स्पेलिंगमध्ये शेवटचा लेटर एल असला पाहिजे. असे कुठली जनावरे आहेत तिकडे, तर आपण दुसऱ्या ह्याच्यामधनं बघूया, एलवाली शोधूया. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नेक्स्ट पेजवर हा चार्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण एलने एंड होणारे स्पेलिंग्स ॲनिमल्सचे शोधूयात. सो इथे आपल्याला कुठे सापडत आहे, सो फर्स्ट वन इज कॅमल. अब लास्ट लेटर इज एल. सो कॅमल spelling, the word camel ends with letter L. The next is squirrel, म्हणजे खारुताई. कॅमल म्हणजे उंट आणि ते स्क्विरल वर्ड एंड्स विथ लेटर L. ओके, तर हे दोन शब्द एलमध्ये एंड होतात. Now we'll see the next letter. Next is animal whose name ends with sound T. T. आता हे बघूया आपण, टीने कुठले ॲनिमल्सचे वर्ड्स एंड होतात, नेम्स एंड होतात. सो विच ॲनिमल वर्ड्स नेम्स एंड विथ लेटर टी इज अँट. मुंगी, ANT, अँट. आता इथे रॅबिट, इवन रॅबिट वर्ड एंड्स विथ लेटर टी. ओके, नेक्स्ट इज एलिफंट. एलिफंट म्हणजे हत्ती. सो हत्ती, this word elephant ends with letter T. Name of the elephant ends with letter T. Okay, so these three words we have found: ant, elephant and rabbit. Okay, and the next is sound K, the animal whose name ends with sound K. So which is the animal whose
sound ends with letter K is only one over here. एकच आहे इथे, that is peacock, more. Okay, the name of peacock ends with letter K. Now we'll see the next exercise. Spot the animals whose name begins with letter B. आता कुठल्या ॲनिमलचे नेम्स लेटर बी ने स्टार्ट होतात ते बघूया. तर कुठला ॲनिमल letter begins with letter B? Which animal's name begins with letter B is a bear, अस्वल. Okay, bear. Then B, honey bee. Third is butterfly. Okay, या तिघांचे names begin with letter B. Bear, bee and butterfly. Next is animals whose name begins with letter T. So we are going to find the animals whose name begins with letter T. So who are those animals? That is one tiger. Tiger, T. Okay, T for tiger. So beginning letter is T for the name tiger. And the next is tortoise. Okay, T is the beginning of the name of tortoise. So tortoise starts with T. So these are two letters. These are two words, two animals whose name starts with letter T. And the animals whose name begins with letter S. Now we are going to find the animals whose name begins with letter S. So the two animals whose name begins with letter S is snake, S. So snake, name of the snake starts with letter S, and the other one is squirrel. Squirrel म्हणजे खारुताई. Okay, साप, snake and squirrel, खारुताई ह्यांचा word, ह्यांचा name S letter ने start होतं. Okay. And next exercise is spot the names of animals which end with letter E, letter T and letter Y. Okay. Ata which animal names end with letter E? Let's see that first. So the names of the animals which end with letter E are, first one is giraffe. Okay, giraffe, E. Unt, त्याचं नाव E ने end होतं. The second one will be bee, honey bee, B-E-E. Okay. The next one will be snake, साप. The name of the snake ends with letter E. And the last one is tortoise, E. Okay. कासवाचा शब्द जो आहे, स्पेलिंग आहे, त्याचा last word is also E. Now the next is spot the names of animals which end with letter T. So which is the letter T ending for which animal? Ant, mungi, A-N-T, ant. The next one is rabbit. Rabbit also ends with letter T. Then comes the elephant, hatti. This is also the spelling which ends with letter T. Okay. So these are three: ant, rabbit and elephant ending with letter T. Now ending with letter Y. Spot the animals ending with letter Y. So ending with letter Y is which one? Is butterfly. Butterfly, fulpakru. This spelling ends with letter Y. And the next is monkey. Okay, makad. So this is the word of spelling of the animal, name of the animal ending with letter Y. Now next is spot the given letter in the words and join all the letters you spot. तर आता हे A B letters दिलेत, ते तुम्हाला जॉईन करायचे आहेत. सो इथे कसं जॉईन केलं एक्झाम्पल दिले तसं. नाव विल स्टार्ट विथ A. तर A, ॲन्टमधला A, रॅबिटमधला A, कॅमलमधला A अँड स्नेकमधला A, हे असं जॉईन करायचे. ओके. द नेक्स्ट लेटर इज B. सो B, यू विल जॉईन दिस B, यू विल जॉईन दिस B आणि इथे हे जॉईन करायचे. ओके. द नेक्स्ट letter is E. So E from elephant, from E in the tiger,
E in the peacock and E in the squirrel. The next letter is I. So I, giraffe मधला I, lion मधला I, tiger मधला I, and tortoise मधला I. Okay? The last word is O. O from the tortoise, O from the peacock, O from the lion, O from the monkey. Okay? Now let's go to the next part. आता next is match the double letters with the given words. आता डबल आर कुठल्या वर्डमध्ये आहे तर स्क्विरलमध्ये. हे डबल आर. डबल एफ इज हिअर. ओके. डबल ई कुठे आहे. डबल ई इज इन द डियर. ओके. अँड डबल टी इज इन द बटरफ्लाय. नाव द नेक्स्ट पार्ट इज फाइंड द स्मॉल वर्ड्स हिडन इन द बिग वर्ड्स. आता हे जे वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये मोठे शब्द आहेत. मोठे शब्द जे आहेत त्याच्यामध्ये छोटे छोटे शब्द पण लपलेले आहेत. देर आर हिडन वर्ड्स, स्मॉल वर्ड्स इन द बिग वर्ड्स. आता पीक म्हणजे पीकॉकमध्ये PEA पी होतं आणि COCK कॉक होतं. पी म्हणजे मटार भाजी जी असते आणि कॉक म्हणजे कोंबडी. सो पीकॉकमध्ये पी आणि कॉक हे दोन शब्द लपलेले आहेत. एलिफंटमध्ये अँट आहे, मुंगी. बटरफ्लायमध्ये बटर आहे जे आपण खातो आणि फ्लाय आहे. ओके. रॅबिटमध्ये बिट आहे, BIT बिट म्हणजे छोटं. ह्याच्यामध्ये कसं बटर म्हणजे आपण जो बटर खातो टेबल बटर ब्रेडला लावून तो, आणि फ्लाय म्हणजे पाखरू, एनी फ्लायज. टॉर्टॉईजमध्ये सुद्धा TOR टॉर हा शब्द होतो. ओके. और टॉर्ट पण शब्द होतो. तुमच्या ओळखीचा नसेल हा, पण हा शब्द होतो. ह्याच्यामध्ये हाच एक शब्द आपल्याला दिसतो. ह्याच्यामध्ये रॅप पण होतं, RAB. त्याचं मिनिंग काय माहीत नाही आहे. BIT बिट म्हणजे छोटं. ओके. तर स्टुडंट्स हा लेसन शिकवून झालेला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील पॅरेंट्स तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अजून कुठला लेसन हवा असेल शिकवून तर आय विल बी बॅक विथ द नेक्स्ट लेसन इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.